मित्रांनो, आपण मार्केटवरनं बारीक झिंगे आणलेले, तर मस्त असे दिसतात. तर आज आपण रेसिपी बनवणार आहे बारकांडले झिंग्यांची. आणि या साईडला चिलापे आणि बारकांडले मासे, तर त्यांची पण रेसिपी बनवायची आहेत आपल्याला. तर आपण आज बनवणार आहे माशांची रेसिपी. तर इकडे चिलापी आणि बारकांडले मासे आणि या साईडला झिंगे आहे. तर मस्त असे दिसतात झिंगे. आणि आपण ज्या झिंगे आणलेल्या ना मार्केटवरनं, त्या सोनालीने धुवायला पण घेतलेले आहे आणि इथं धुती येते. तर इकडे चिलापे आपण आणलेल्या, साफ करून आणलेले आहे मार्केटवरनं. आणि या पाण्यामध्ये झिंगे सगळे आणलेले आपण. आणि या साईडला धुवून घेतलेले, मस्त धुवून घ्यायच्यात. तर आपल्या पूर्ण झिंग्या साफ करून झालेले आता, मस्त धुवून घेतल्यात आणि एकदम भारी दिसतात बघा. मस्त असे दिसतात झिंगे. झिंगे तर साफ करून घेतलेले आहे आपण. आणि आता साफ करणारे चिलापी मासे आणि बारकांडले मासे. तरी हे पण मस्त धुवून घ्यायचेत आपल्याला मासे. तर पूर्ण धुवून झालेले आपले मासे, चिलापी मासे आणि बारकांडले मासे पण. आणि या साईडला झिंगे आहे आपल्या. आणि इथं भात पण शिजत केलेलं आहे आपण. आणि आपण मासे पण साईडला काढलेले आहे. बारीक माशाचं आणि झिंग्यांचं कालवण बनवणार आहे आपण. आणि चिलापी मासे तळणार आहे. आणि या साईडला कालवणासाठी सगळं कापून घेतलेलं आहे आपण. टमॅटो, कांदा आणि लसूण आहे. आणि मिरच्या कापते सोनाली इथं. आणि सगळं कापून झालेलं आहे आपलं कालवणासाठी. आणि भात पण शिजलेला आहे आपला. तर मस्त असं शिजलेलं आहे भात. गॅस पण पेटवून घेतलेला आहे आणि कढई पण ठेवलेली आपण तापायला. आणि कढईमध्ये तेल पण ओतून घेतलेलं आहे आपण. तर आणि सोनाली या साईडला माशाचे तुकडे करते. तर हा मोठा मासा होता, तर त्याचे 2 तुकडे केलेले आहे. तर याचा आपण कालवण बनवणार आहे, झिंगे आणि बारकांडले मासे. आणि आपण तळणार आहे. आणि मसाले पण काढायला सुरुवात केलेली आहे. तर सोनाली इथं मसाले काढते कालवणासाठी. तर हा पहिला कांदा मसाला टाकलाय आणि हा घरकुल मसाला आहे. आणि हा मिरची पावडर आणि हळद.
आणि हा आपण शेवटला मसाला टाकलेला आहे ना, तो फिश मसाला आहे, माशांचा मसाला. आणि सगळे मसाले काढून घेतलेले आहे आपण. मसाले पण तयार करून ठेवलेले आहे इथं. आणि इकडं टमॅटो, कांदा आणि लसूण आणि मिरच्या पण कापून घेतलेले आहे सगळं आपण. आणि तेल पण तापलेलं आहे आणि मिरच्या टाकून घेणार आहे आता त्याच्यामध्ये. मिरच्या टाकल्यानंतर लसूण पण टाकून घेतलेलं आहे आपण. मिरच्या आणि लसूण, त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. तर कांदा टाकून घेतलेला आहे आता. आणि त्यानंतर टमॅटो. सगळं टाकून घेतलेलं आहे आपण कापलेलं. पूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता. आणि आता मसाले टाकणार आहे आपण. तर मसाले तर काढून घेतलेले आहे आपण आणि ते आता टाकणार आहे. मसाले पण टाकून घेतलेले आहे आपण. आणि त्याच्यानंतर आपण झिंग्या आणि बारखांले मासे ते पण टाकून घेणार आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मसाला लागला पाहिजे सगळ्या माशांना, मस्त मिक्स करायचं आहे. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण. आणि आता त्याच्यामध्ये पाणी पण टाकून घेणार आहे आपण. तर इथं पाणी आहे तांब्यामध्ये आणि ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. एक तांब्या टाकलेलं आहे पाणी आपण याच्यामध्ये. आणि आता हे असंच ठेवायचं आपल्याला उकळी येतो तोपर्यंत. आणि उकळी आली की लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या कालवणाला उकळी पण आलेली आहे आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे आता. तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि इकडे तेल पण ठेवलेले आहे मासे तळायसाठी तव्यावरती. तर तेल ओतून घेतलेले आहे तव्यात. आणि इथं मासे आपले. तर हे मासे आपल्याला तळायच्यात. आणि मासे तळायसाठी आपण हा मसाला वापरणार आहे, लकी फिश फ्राय मिक्स. तर हा मसाला आपण वापरणार आहे मासे तळायसाठी. आणि इथं रवा पण काढलेला आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे. तर रवा, हळद आणि मीठ घेतलेलं आहे टाकून. आणि आता हा मसाला मिक्स करायचा आपल्याला. तर आपण रव्यामध्ये चिलापी मासे तळणार आहे. आणि आता मसाला काढून घेतोय. तर हा फिश फ्राय मसाला आहे. हा मासे तळायचा मसाला आहे. तर सगळं काढून घेतलेलं आहे आता. आणि फक्त आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा रवा आपण माशा लावून तळणार आहे. आणि आपलं कालवण तयार झालेलं आहे आता. तर मस्त कलर आलेला आहे कालवणाला. तर मस्त तयार झालेलं आहे कालवण आपलं. आणि या साईडला झिंग्या पूर्ण मस्त असं दिसतात. आणि तेल पण तापलेलं आहे आपल्या इकडं. आणि चिलापी टाकणार आता. तर रवा लावलेला आहे पूर्ण त्याला. तर अशा प्रकारे रवा लावायचा आहे आपल्याला. मस्त घ्यायचं रवा लावून. आणि याच्यामध्ये आपल्याला तळायचं आहे. आणि ह्या साईडला आपण चिलाप्या तळायला ठेवल्यात. तर 3 आहे. तर ह्या चिलाप्या मस्त कडक होतोपर्यंत आपल्याला तळायच्यात.
तर आपण हे आता असे तळणार आहे जोपर्यंत कडक नाही होतपर्यंत. मासे पण तळून घेतलेले आहे आपण आणि हे 3 मासे आपण तळायला ठेवलेले ते आणि मस्त कडक झालेले एकदम. आणि मग काढलेले ते आपण कडक झाल्यानंतर. आणि ह्या साईडला परत आपण तळायला ठेवलेले दुसरे मासे. आणि इकडे सोनालीकडे रियान पण आहे आपला. रियान पण आहे इथं आणि रिया पण आहे या साईडला. आणि ह्या साईडला आपण मासे तळायला ठेवलेले. तर हे 3 मासे आणि हे 3 होते मागाशी ठेवलेले. तर हे पूर्णपणे झालेले तळलेले. आणि आता हे तळायला ठेवलेले आपण. तर हे पण मासे अशाच प्रकारे आपल्याला तळायच्यात. तर पूर्ण कडक होतो. तर हे मासे पूर्ण कडक होईपर्यंत आपण असे ठेवणार त्याला. आणि खालच्या साईडने जरा कडक झाले की आपल्याला पलटी मारायचे ते मासे. तर हे पण मासे आपल्याला मागाशी तळले त्याच प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायच्यात. आणि आपल्याला हे पण मासे आता पलटी करायच्यात. खालच्या साईडने झालेले ते. आणि आता पलटी करून घेणार आहे आपण. आणि हे मासे आपले तळून झालेले आता पूर्ण. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता हे आपण काढून घेणार आहे मासे सगळे. तर पूर्णपणे तळून झालेले आहे आणि काढून घेणार आहे आपण आता. तर सगळे मासे काढून घेतलेले आपण आता. आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे सगळे. तर पूर्णपणे तळून घेतलेले आता हे.